जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केला आणि शेअर केला, लाईक केला, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करू. आणि ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना प्रियांनो, माझ्याच नाही तर प्रियांनो, देवाचं वचन ज्या ज्या ठिकाणाहून तुम्ही ऐकतात ते वचन तुम्ही शेअर करा, त्या वचनाचा अभ्यास करा. ते वचन तुम्हाला काय सांगत आहे, तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार करत आहे, तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे अनुभव देत आहे, ते सर्व तुम्ही शेअर करा, लोकांच्या पुढे मांडा आणि जिवंत देवाची साक्ष ह्या पृथ्वीच्या शेवटापर्यंत द्या. प्रियांनो, हीच नम्र विनंती माझी सर्वांना आहे. तर प्रियांनो, ह्या भक्तीला सुरुवात करण्याच्या आधी आपण प्रार्थना करूया आणि त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. आजच्या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो प्रभू. तुझ्या वचनातून मी बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ऐकणाऱ्या प्रत्येक तुझ्या दासदासीला आणि तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. प्रत्येकाचा ताबा तू घे प्रभू. या धावपळीच्या जीवनामध्ये प्रभू तू आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे, त्यामध्ये देखील प्रभू तू आम्हाला तुझ्या जवळ ठेवलेलं आहे. विशेष म्हणजे त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, जे लोक तुझी प्रार्थना करतात, तुझ्या वचनाप्रमाणे चालतात, तुझ्या इच्छेप्रमाणे वागतात, त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, जे तुझ्यापासून दूर आहेत प्रभू, त्यांना देखील तुझं वचन त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी प्रभू तुझ्या सर्व दासदासींना तू सहाय्य कर आणि त्यांच्या जीवनामधील सर्व अंधकार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आमच्या देशावरती दया कर, सर्व राष्ट्रांवरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. आजच्या ह्या भक्तीमध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. प्रभू, तू प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, भक्तीला सुरुवात करायच्या आधी आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. प्रियांनो, या गीताद्वारे देवा तुम्हाला मला आशीर्वादित करो. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण शास्त्रभाग काढणारा निर्गम याचा 17वा अध्याय, यातून काही भाग आपण आज पाहणार आहोत. आणि देवाचं वचन आज आम्हाला काय सांगत आहे. प्रियांनो, 16व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की 15 आणि 16 अध्यायामध्ये देवाच्या लोकांनी परमेश्वराच्या विरुद्ध कुरकुर केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, 2 कुरकुरी आपण पाहिलेल्या आहेत. आणि मग आज ही खडकातून पाणी जे निघालेलं आहे हेडिंग आम्ही पाहत आहोत. त्या ठिकाणी देखील परमेश्वराच्या विरुद्ध इस्रायल लोकांनी काय केलेले आहे, कुरकुर केलेली आहे. मग 17व्या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत की मग इस्रायल लोकांच्या सर्व समुदायाने सीन रानातून कूच केले आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मजल करून रफिदीम येथे थळ दिला. तेथे त्यांना प्यायला पाणी नव्हते, म्हणून ते मोशेशी भांडू लागले व म्हणाले, आम्हाला प्यायला पाणी दे. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्याशी का भांडता, परमेश्वराची परीक्षा का पाहता. पण तेथे लोकांना पाण्याचा शोष लागला आणि ते
कुरकुर करून मोशेला म्हणाले, आम्हाला व आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकावयाला येथे तू आम्हाला का मिस्र देशातून बाहेर का आणलेस? मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, या लोकांना मी काय करू? हे तर मला जवळजवळ दगडमार करायला तयार झाले आहेत. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांच्या पुढे जा, इस्रायलातील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन चाल. आणि पहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. तू त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल. लोक ते पितील. आणि इस्रायलांच्या वडिलांच्या देखत मोशेने तसे केले. मोशेने त्या ठिकाणचे नाव मस्सा आणि मरेबा कलह असे ठेवले, कारण इस्रायल लोकांनी येथे कलह केला आणि परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा या ठिकाणी पाहिलेली आहे. प्रियांनो, आता ह्या ठिकाणी ही जी कुरकुर आहे तिसरी कुरकुर आहे. इस्रायली लोकांचा जो स्वभाव होता तो कुरकुर करण्याचा होता. आता देवाने ह्या लोकांना एवढ्या कठीण प्रसंगातून सोडून या ठिकाणी आणलेलं होतं. जो देव त्यांना सकाळ संध्याकाळ बसून अन्न पुरवत होता, त्या लोकांची काळजी घेत होता, तरी ह्या लोकांचे डोळे त्या ठिकाणी उघडलेले दिसत नाही. प्रियानो, त्याच प्रकारे आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही तसंच करत आहोत. प्रियानो, देवबाप आमच्यावरती खूप प्रेम करतो, देवबाप आमची खूप चांगल्या रीतीने काळजी करतो, परंतु आम्ही उलट परमेश्वराला काय उत्तर देत असतो की देव आमच्यासाठी काय करतो. प्रियांनो, आज तुम्ही जे जिवंत आहात, आज तुमच्या अंगावरती जे कपडे आहेत, आज तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, त्या सर्व गोष्टी देवाने तुम्हाला दिलेल्या आहेत. आज जे तुम्हाला लेकरं झाले ते सर्व देवाने तुम्हाला दिलेले आहेत. देवाने सर्व प्रकारे तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तरी पण प्रियांनो, तुम्ही त्या देवाचं स्मरण करत नाही, कारण तुम्ही तुमचं जीवन या जगातील भौतिक गोष्टींमध्ये गुंतवलेलं आहे. आज मला आठवण होत आहे लोटाच्या बायकोची. प्रियानो, लोटाच्या बायको सारखं तुमचं जीवन ह्या जगातल्या संपत्तीमध्ये, जगातल्या चांगल्या आशीर्वादांमध्ये गुंतलेलं आहे. प्रियानो, देवाने त्यांना सांगितलं होतं की पळून जाताना तुम्ही मागे वळून पाहू नका. तर प्रियानो, त्या ठिकाणी लोटाच्या बायकोला राहवलं नाही आणि तिने तिच्या संपत्तीमध्ये तिचा जीव अडकलेला होता, त्या भौतिक गोष्टीमध्ये जीव अडकलेला होता. आणि प्रियांनो, त्या ठिकाणी ती मागे पळून पाहिलं तिने आणि त्या ठिकाणी ती मिठाचा खांब झालेली आहे. लोटाच्या पत्नीसारखं जीवन आमच्या जीवनामध्ये नसावं, आमच्या कुटुंबामध्ये नसावं, कारण परमेश्वर देव आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करत आहे. पहा, या ठिकाणी ही जी कुरकुर केलेली आहे इस्रायल लोकांनी, ही परमेश्वराच्या विरुद्ध कुरकुर केलेली आहे. परमेश्वराची या ठिकाणी त्यांनी परीक्षा पाहण्याचं धाडस त्या ठिकाणी केलेलं आहे. खाण्यासाठी कुरकुर, प्रत्येक गोष्टीसाठी कुरकुर, ह्या ठिकाणी कुरकुरीचा स्वभाव त्यांच्या जीवनामध्ये होता. म्हणून प्रियांनो, आज तुम्हा सर्वांना, भावांना, बहिणींना आणि सर्व वडीलधाऱ्यांना एक महत्वाची माझी विनंती आहे की प्रियांनो, आपल्या जीवनातून कुरकुरीचा स्वभाव काढून द्या. परमेश्वराला ही गोष्ट आवडत नाही. कुरकुर करून आम्ही परमेश्वराला आमच्यापासून दूर घेऊन जात आहोत. परमेश्वरापासून आम्ही दूर जात आहोत. प्रियांनो, ह्या सकाळच्या समय परमेश्वर देव, प्रभू येशू ख्रिस्त देव तुमच्याशी बोलू इच्छित आहे की आमच्या कुटुंबातून, आमच्या जीवनातून आम्ही कुरकुरीचा स्वभाव हा काढून टाकला पाहिजे. देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पाण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी कुरकुर केलेली आहे, अन्नासाठी त्यांनी कुरकुर केलेली आहे. ते
देवाने त्यांना या गुलामगिरीतून बाहेर काढले याचा विचार करत नव्हते. देवाने त्यांच्यासाठी त्या ठिकाणी अद्भुत केले, या गोष्टी ते विसरून गेलेले आहेत. देवाने त्या तांबड्या समुद्रातून त्यांना कोरड्या भूमीतवरून बाहेर काढलं, त्यांचं संरक्षण केलं, हे देखील ते विसरून गेलेले आणि परमेश्वराच्या विरुद्ध सदैव ते कुरकुर करत उभे राहिलेले आम्हाला दिसत आहे. शेवटी मोशे त्या ठिकाणी परमेश्वराच्या जवळ जाऊन त्यांनी ओरड केलेली आहे, परमेश्वराचा धावा केलेला आहे आणि परमेश्वराला म्हणाला की हे लोक जवळजवळ मला दगड मार करावायला येऊन टपलेले आहे. देवा, मी काय करू, तू मला सांग. कारण ह्या सर्व लोकांमध्ये त्याचं ऐकणार कोणी नव्हतं. तो केवळ आणि केवळ त्याची भिस्त परमेश्वरावरती आम्हाला दिसत आहे. या कठीण प्रसंगामध्ये या इस्रायल लोकांना तोंड देण्यासाठी प्रियांनो देवाने त्या मोशेला त्या ठिकाणी सामर्थ्य पुरवलेलं आहे आणि परमेश्वराने त्याचं धावा ऐकलेला आहे, त्याची ओरड ऐकलेली आहे आणि परमेश्वर त्याला म्हटला की जाऊन त्या ठिकाणी खडकावरती काठी आपट, म्हणजे त्याच्यातून पाणी निघाल. प्रियांनो, आमचा देव हा जिवंत देव आहे. कोणा मनुष्याच्या हाताने निर्माण केलेला नाही, कोणा मनुष्याने त्याची स्थापन केलेली नाही, तर त्या देवाने या पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट निर्माण केलेली आहे. हे आकाशामधले जे तारे दिसत आहे, सूर्य चंद्र तारे, हे सर्व देवाने ह्या गोष्टी निर्माण केलेल्या आहे. त्या देवाची आम्ही सेवा करणारे आहोत. तो देव तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रेम करत आहे प्रिया. आणि मग पहा प्रियांनो, परमेश्वराने अशा रीतीने त्या ठिकाणी त्या इस्रायल लोकांची काळजी घेतलेली आहे. परंतु प्रियांनो, मला एकच सांगू द्या की आम्ही आमच्या जीवनातल्या सर्व कुरकुरी काढून टाकल्या पाहिजे. कुरकुरीपासून आम्ही दूर राहिलो पाहिजे आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाने आम्हाला आशीर्वाद देऊन ठेवलेले आहे, देवाने आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याने भरून ठेवलेले आहे. परंतु आम्ही जर त्याचा वापरच केला नाही तर प्रियांनो, आमचं जीवन शून्यासारखं आहे. लोकांकडे लक्ष देऊ नका. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तर परमेश्वर देव आम्हाला काय म्हणतो, देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, याच्याकडे प्रियांनो तुम्ही लक्ष द्या. देवाच्या वाणीकडे तुम्ही लक्ष द्या, परमेश्वराच्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या आणि आमचं जीवन कसं आहे याच्याकडे लक्ष द्या. आपलं जीवन कसं आहे याच्याकडे लक्ष द्या. प्रियांनो, हे सुंदर असं जीवन देवाने तुम्हाला आणि मला या जगामध्ये जगण्यासाठी पाठवलेलं आहे आणि त्याबरोबर आम्हाला त्याची स्तुती आराधना करायची आहे. आणि जे लोक देवापासून दूर आहेत त्यांना त्या जिवंत देवाची सुवार्ता आम्हाला सांगायची, ते वचन आम्हाला सांगायचं आहे आणि त्या अंधारातून आम्हाला बाहेर काढायचं. होय प्रियांनो, तर चला आज त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ आपण जाऊया आणि त्या परमेश्वराच्या जवळ प्रार्थना करूया की प्रभू, आमच्या जीवनातील कुरकुरीचा स्वभाव काढून टाक आणि प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रियांनो, मी एकच तुम्हाला सांगू इच्छित आहे की परमेश्वर देवाला तुमच्या जीवनातील जे काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या काढून टाकण्यासाठी तो देव समर्थ आहे. त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. या सकाळच्या समय त्याच्या पुढे गुडघे टेका, प्रार्थना करा. तो निश्चित आज तुमच्या जीवनातील सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम तुमच्या जीवनातील तो काढून टाकणार आहे. कारण तो जिवंत देव आहे, तो व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे, तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, घाबरू नका. यापुढे आपण पापाचा पश्चाताप करूया आणि आपलं जीवन आपल्या कुटुंबाला त्या परमेश्वराच्या चरणाजवळ आपण समर्पित करूया. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. पुन्हा एकदा या सकाळच्या प्रार्थनेमध्ये तुझ्या छोट्या वचनातून तू आमच्या प्रत्येकाशी तू बोललास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, जो तुझा दास मोशे प्रभू या इस्रायल लोकांना घेऊन चालत असतात, त्याचं पुढारी तू करत असताना
प्रिय प्रभू येशू, तू त्याच्या संगती होतास त्याचप्रमाणे प्रभू तू आज आमच्या संगतीत तू राहा. देवा, जसं तू मोशेला मार्गदर्शन केलं तसंच तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, आज दिवसभरातील सर्व कामकाज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रभू, आमच्या जीवनातील सर्व आजार रोगराई तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. सर्व प्रकारच्या समस्या, सर्व प्रकारचे कलह, सर्व प्रकारच्या कुरकुरी आमच्या जीवनातून तू काढून टाक आणि तुझं गौरव दे. तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्यक कर. सर्व अपघात, सर्व मृत्यू, सर्व आजार, सर्व सैतानी हल्ले, सर्व नैसर्गिक आपत्ती यापासून प्रभू सर्व तुझ्या लोकांचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. आमच्या भारत देशावरती तू दया कर. सर्व मंत्रिमंडळांना योग्य निर्णय घेण्यासाठी प्रभू तू त्यांना सहाय्य कर. प्रभू, आमच्या देशातील सर्व अर्थव्यवस्था, सर्व व्यवस्था प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र जगण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. व्यभिचारापासून दूर ठेव, अनैतिकतेपासून दूर ठेव, भ्रष्टाचारापासून दूर ठेव आणि सर्व वाईट पापाच्या प्रकारापासून तो आम्हाला दूर ठेव. पवित्र जीवन जगण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला तो सहाय्य कर. प्रभू, इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियानो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.